मुरुडच्या दुर्घटनेत पुण्यातल्या 2 जुळ्या बहिणींचा करुण अंत झालाय। रफिया आणि शफिया अन्सारी अशी त्यांची नाव आहेत। या घटनेमुळे अन्सारी कुटुंबीय हादरून गेलंय। या घटनेत दुर्दैवी अंत झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह सकाळी 6च्या सुमारास पुण्यासाठी मुरुडहून पाठवण्यात आले। थोड्याच वेळात ते पुण्यात पोहोचतील। बहुतांश मृत विद्यार्थी हे शिवाजीनगर, कोंढवा आणि मोदीनगर या भागातले आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या आपल्या बरोबर आहेत। अश्विनी, या 2 जुळ्या बहिणींचा करुण अंत या मुरुडच्या दुर्घटनेत झालेला आहे। शोकाकुल वातावरण आहे, त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। भूषण, रफिया आणि शफिया अन्सारी या दोन्ही जुळ्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो मुरुडच्या बीचवरती झालेला आहे आणि त्यांचे मृतदेह जे आहेत ते आज पहाटे 4:30च्या सुमारास इथे शिवाजीनगर तोफखाना परिसरामध्ये त्यांच्या राहत्या घरी आणलेले आहेत। आणि आपण बघू शकता माझ्या मागे जो परिसर नेहमी गजबजलेला असतो, एक मध्यवर्ती ठिकाणचा असा परिसर आहे शिवाजीनगर तोफखाना, परंतु इथे सकाळपासूनच एकदम शोकाकुल असं वातावरण आहे। प्रत्येक घराघरातून हळहळ व्यक्त केली जाते। जुळ्या बहिणी होत्या ह्या रफिया आणि शफिया अन्सारी, 20 वर्षे वयोगटातील होत्या ह्या दोघी जणी आणि अबिदा इनामदार कॉलेजमध्ये या ज्या विद्यार्थिनी होत्या या शिक्षण घेत होत्या। आणि काल जेव्हा त्या मुरुड बीचवरती सहलीसाठी गेल्या होत्या त्यावेळेस त्यांचा वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये काही वेळापूर्वी आज पहाटेच या ठिकाणी यांचे मृतदेह आलेले आहेत आणि आपण बघू शकता एकूणच अत्यंत दुर्दैवी आणि शोकाकुल असं वातावरण आहे। त्यांच्या कुटुंबियांना आधार तरी कसा द्यायचा असा प्रश्न जो आहे तो इथल्या नागरिकांना पडत आहे। भूषण, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।